नमस्कार. नमस्कार. मी आडीवरून अंकोलीला आलोय आणि देवाचं दर्शन वगैरे झालंय माझं. तर तुम्ही इथलं सण कसे आहेत काय मला सांगचाल का? तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, माझं नाव मयूर नंदकुमार पुजारी, हं, भैरवनाथ मंदिराचे पुजारी. हं, तर पहिलं तुम्हाला सांगतो, की आपल्या देवाचं म्हणजे आपलं देवस्थान कुठलं आहे, काय आहे, मूळ स्थान कुठलं आहे आणि इथं म्हणजे कसं आलं हं, किंवा काय हं, इतिहास थोडक्यात. हं, तर हे स्वयंभू आहे. हं, हे काय कुठून म्हणजे असं ते तिथून इथं आलं असातला काही भाग नाही आहे. हं, तर इथे एक चिंचबन म्हणून होतं जुनं, हं, पूर्वीची लोक म्हणायची. हं, तर चिंचचं म्हणजे भरपूर असं हे होतं, चिंचबन म्हणून ओळखलं जाते. हं, म्हणजे बन होतं थोडक्यात. हं, तर इथे एक दासी गाय चारत होती म्हणे हं, आणि वांज गाय. हं, तर त्या गाईला पाना फुटला. हं, जसं ते त्या लोकांनी सांगितलं, त्या लोकांनी म्हणजे आमच्या पूर्वजांना सांगितलं, त्या पूर्वजांनी आमच्या वडिलांना, ह्यांना, त्यांना, तुमच्या मालकांना सगळ्यांना सांगून जे सांगितलं तेच मी आपण तुम्हाला सांगतोय. बर, यात काय म्हणजे मला काय त्यातलं म्हणजे बाबा मी डोळ्याने बघितलं अशातला काय प्रकार नाही हं, किंवा हे कुठं लिखित नाही. हं, पण जे पूर्वीची लोक सांगतात तेच मी हं, तुम्हाला सांगतोय. बरोबर. पण तर मला सांगा. ऐका हं, पुढं की त्या गायला पाना फुटला आणि खालून पिंड वर आली. हं, ज्यावेळेस ती पिंड वर आली हं, त्यावेळेस पुढे मागे होताना त्या गायीचं पाऊल त्या पिंडीवर पडलं आणि ती पिंडीवर तिच्या त्या गायीचं पाऊल पडल्यानंतर ते खूर तसंच उमटलं. अजून हं, पण त्या पिंडीवर तसे आहे. बर बर. हा. तर ही आपलं जे मंदिर आहे ते स्वयंभू आहे, हं, ना की असं म्हणजे वेगळं दुसऱ्या मंदिरासारखं तसं नाही. नाही का? तर हे चिंचपणात हे असं झाल्यामुळं तर अशा ह्या अशा एकदम अरण्य ठिकाणी असं झाल्यामुळं हे पिंडीला आणि ह्या इथल्या स्थानाला काळभैरवाचं असं स्वरूप पण आलं आणि रूप पण पडलं. हं, मग काळभैरव असंच नाव पडले इथे. हं, तर आपलं मूळ स्थान आहे काशीचं. हं, काशीचं मूळ स्थान आहे. आणि दुसरी गोष्ट की महादेवाचं पाचवं रूप ते काळभैरवाचं. बर. अजून काय इथलं मला वार्षिक सण कसे साजरे होतात सांगा की. सांगतोय. यात्रेपासून सांगतो तुम्हाला. हं, यात्रा ही आपली चैत्र महिन्यात असते. हं, हनुमान जयंती झाली की येणाऱ्या अष्टमीला यात्रा असते. बर. आणि यात्रे असते 3 दिवस, अष्टमी, नवमी आणि दशमी. हं, तर काही लोक उपवास करतात सप्तमीचा हं, आणि काही लोक 7 दिवसाचा, 9 दिवसाचा असं उपवास म्हणतात. हं, तो उपवास कसा धरायचा? हं, हनुमान जयंतीपासून म्हणजे पौर्णिमेपासून, हं, हनुमान जन्मोत्सवापासून हं, ते सप्तमीपर्यंत उपवास करायचा. हं, अष्टमीला उपवास सोडायचा लग्न लागले की. बर. असा हा उपवास आहे. हं, तर सप्तमी दिवशी इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो वाघ्यामुरळीचा हं, जागर. हं, दासयोग इथं वाघ्यामुरळी असतं, हं, नृत्य गायन सगळं असतं इथं. हं, रात्रभर जागर केला जातो. पहाटे अष्टमीला 5 वाजता, बरोबर 5 वाजून 5 मिनिटांनी आसपास अक्षता पडते, देवाच्या लग्न हं, लागतं. हं, तर आपल्या इकडे काय घट वगैरे पद्धत हं, नाही. घट बर वगैरे बर पद्धत बर तिथं तेल लागण्याची पद्धत आहे आपल्या इथे. बर. तर तेल लागण्याची पद्धत म्हणजे कशी की एकादशी दिवशी हं, तेल लागतं बर एकिरेला, बर. द्वादशीला तेल लागतं देवाला, हं, शुक्ल पक्षातल्या एकादशी दिवशी, शुक्ल पक्षातल्या एकादशी एकादशी दिवशी. दिवशी बर बर तेल बर. लागतं हं, एकिरेला, हं, द्वादशीला लागतं देवाला, हं, भैरवनाथ, हं, आणि त्याच दिवशी जोगीशिरेला लागतं. हं, आणि त्याच्यानंतर जी पौर्णिमा झाली की येणाऱ्या अष्टमीला लग्न बर. असतं. हा, तिथून अष्टमी, नवमी आणि दशमीला तेल लागतं. त्या दिवशी तेल लागल्यानंतर मग परत यात्रा म्हणजे तेल लागल्यानंतर परत यात्रेचं सगळं माहोल चालू होतं. बर. तिथून परत मग अष्टमीला लग्न लागतं. अष्टमी लग्न लागलं पहाटे की मग दिवसभर सगळं नैवेद्य वगैरे गावातले असतात. हं, त्या दिवशी संध्याकाळी शेरणी गावातले लोक घेऊन येतात. शेरणी हं, वाटली जाते. शेरणी म्हणजे गूळ, साखर, पेढा. कोणी शेरणी म्हणजे गोड पदार्थच थोडक्यात हं, सगळं. मग कोण काय पण आणतं, गूळ, पेढा, साखर काही आणलं तर ते इथं बर नैवेद्य बर. दाखवला जातो आणि हं, गावातले लोक सगळे वाटून टाकतात. मग
अष्टमीची गावाल्याची यात्रा, नवमी आणि दशमीची भक्तगणाची यात्रा असते. त्यात नैवेद्य पुरणपोळीचाच असतो. नॉनव्हेज तर इथे काय चालत नाही. आणि एकादशीला तेल उतरलं जातं. दशमीच्या संध्याकाळी छबिना असतो. म्हणजे 3 दिवस तर छबिना असतोच. पण दशमीच्या संध्याकाळी जे शेवटचा छबिना असतो त्या दिवशी मात्र दारूचे म्हणजे शोभेची दारू उडवली जाते. हा, अष्टमी, नवमी आणि दशमीला 3 दिवस फुल रात्रंदिवस यात्रा चालू असते. संध्याकाळी 9ला छबिना निघाल्यावर रात्री पहाटे कमीत कमी 4ला तरी इथे येतो. आणि मला सांगा, कार्तिक महिन्यामध्ये जी भैरव कालाष्टमी येते, जन्माष्टमी जन्माष्टमी, मग ते कशा पद्धतीने साजरी करता तुम्ही? इथे अष्टमीच्या आधी सप्ताह बसवला जातो. 7 दिवसा सप्ताह असतो. 7 दिवसात 7 दिवस सप्ताह करायचा. बसवला 7 दिवसा सप्ताह असतो. अष्टमी दिवशी देवाचे फुलं ज्यावेळेस जन्म असतो त्यावेळेस दुपारी 12 वाजता जन्म होतो त्यावेळेस फुलं टाकायचं आणि सप्ते सांगता होते. मग त्या सप्त्यात 7 दिवसात कीर्तन, भजन, परत हरिपाठ, प्रवचन हे सगळ्यांचंच आयोजन असते. आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पण असतो. हे सगळे गावकरी बंधू सगळे वगैरे सहकार्य करू लागतात. भक्तगण असतात. बराचसा मोठा कार्यक्रम असतो. आणि तसं बघायला गेलं तरी सगळ्यात मोठा माहोल तर फक्त यात्रेचा बघण्यासारखा खूप मोठा आणि हा खूप आणि त्याचा आनंद परमानंद जो लुटतो त्याला लुटायलाच येतं. ज्याला त्यातला नाही का ज्याला त्यातलं नाही का आनंद कळला ना त्याला सगळं कळलं. बरोबर. मग ते कोण कॅसेटी येतं कोण कॅसेटी काय त्याचा विषय नाही, पण जो आनंद घ्यायला येतो ना त्याची म्हणते ना, एक म्हण आहे, एक श्लोक आहे, आनंदाची डोई आनंद तरंग. कशा प्रकारे आनंद असतो ज्याला घेता आलं त्याला घेता आलं. घेता आला. ते खरं तर आनंदच घ्यायचा असतो असल्या गोष्टीत. बरोबर आहे, त्यातच देव कळतो काय असतं हा. काय. त्याच्यानंतर परत ते एक असते उत्सव जन्माष्टमीचा सांगितलं तुम्हाला आता. बर. आणि देवजाती आणि देवीती पौर्णिमा. देवजाती पौर्णिमा असते पौष महिन्यात. आता येईल त्या पौर्णिमेला जाते ते शिकारीला आणि माघ पौर्णिमेला देव शिकारीवर येते. त्या 2 पौर्णिमा अशा मोठा कार्यक्रम असतो. आणि हे मंदिर कमीत कमी 1,500 वर्षापूर्वीच्या आधीच दिसतंय. याचा काय अंदाज मी तर लावू शकत नाही, पण त्याच्या आधीच आहे. कारण की ही जी पालखी आहे समोरची पितळी, आता जे वरचं ते दांडी बदलले हे सगळं सागवानी होतं. वरची दांडी आणि खालचं पितळ तसंच पूर्वीच आहे. कमीत कमी 800-900 वर्षापूर्वीची पालखी आहे. हे मंदिर कमीत कमी 1000-1500 वर्षापूर्वीच असेल. हे सभा मंडप आता 30 वर्ष झालं उभा केलेलं आहे. असं आहे. शंकराचं 5 रूप आहे काळभैरवाचं. बर.